उमरज तालुका कराड येथे पाटण पंढरपूर राज्यमार्गावर होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल समोर डंपरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीवरील एक जण गंभीर जखमी झाला असून अन्य एक जण किरकोळ जखमी झाला आहे। यातील एका युवकाच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झालाय। चंद्रप्रकाश चौहान वय 25 राहणार कदममळा उमरज मूळ राहणार अयोध्या असे गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे। शनिवार दिनांक 27 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। जखमींना 108 रुग्णवाहिकेने डॉक्टर ऋषिकेश कुलकर्णी यांनी उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल केले आहे। अपघात झाला तेथे गेल्या काही महिन्यांपासून रस्त्यावर सांडपाणी सोडले जात असल्याने रस्त्याची मोठी दुरावस्था झाल्याने वारंवार अपघात होत असल्याने तेथील रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत। याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की उमरज पाटण रोडवर होली कॉन्व्हेंट इंग्लिश मीडियम स्कूल समोर शनिवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास उमरज पाटण रोडने सोनाई कन्स्ट्रक्शन यांचा डंपर निघाला होता। त्यावेळी दुचाकीला डंपरची धडक बसून अपघात झाला। अपघातात चंद्रप्रकाश चौहान वय 25 राहणार कदममळा उमरज मूळ राहणार अयोध्या याच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। त्यास 108 रुग्णवाहिकेने उपचारासाठी कराडच्या कृष्णा रुग्णालयात दाखल करण्यात आले। अपघात घडला तेथे गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर सांडपाणी रस्त्यावर सोडले जाते। सांडपाण्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून सार्वजनिक बांधकाम विभाग व स्थानिक प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे गेल्या काही महिन्यात अनेक अपघात येथे घडले आहेत। शनिवारी सकाळीही 8:30 वाजण्याच्या सुमारास डंपर व दुचाकीचा अपघात येथे झाला। या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जखमी झालेत। यातील एका युवकाच्या पायावरून डंपरचे चाक गेल्याने तो गंभीर जखमी झाला आहे। दरम्यान या रस्त्यावर सांडपाणी सोडले जात असल्याने येथील स्थानिक रहिवाशांनी तीव्र संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून कारवाईची मागणी केली आहे।